महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा धमाका झालाय। ज्यांना वाटलं होतं ग्रामीण भागात भाजपचा पाया कच्चा आहे, त्यांच्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचा निकाल म्हणजे चपराक आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या मैदानात देवेंद्र फडणवीस नावाच्या वादळाने विरोधकांना पुरतं उडवून लावलंय। कसं मिळवलं हे यश? काय आहे फडणवीसांचं गुपित? पाहूया याचा खास रिपोर्ट। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाचा कौल अखेर स्पष्ट झालाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारत नंबर 1 चा मान पटकावलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार भाजपने 2017 चा स्वतःचा विक्रम मोडीत काढलाय। या निवडणुकीत भाजपला एकट्याला 236 जागा मिळाल्या आहेत, तर पंचायत समित्यांमध्ये 2017 च्या 284 जागांवरून थेट 410 जागांपर्यंत मोठी झेप घेतलीये। भाजप हा फक्त शहरी पक्ष आहे, हे विरोधकांचं मिथक फडणवीसांनी पुन्हा एकदा धुळीला मिळवलंय। छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, धाराशिव, परभणी आणि सातारा अशा 7 महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मते हा विजय म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर ते त्यांच्या विकासाच्या व्हिजनवर जनतेने दिलेली पावती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लखपती दीदी आवास योजना आणि ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चरच्या योजनांना फडणवीसांनी महाराष्ट्र पातळीवर ज्या ताकदीने राबवलं, त्याचा हा सकारात्मक परिणाम आहे। महायुतीमधील सहकारी पक्षांना सोबत घेत फडणवीसांनी एक अभेद तटबंदी तयार केली। अजित पवारांच्या निधनाचं दुःख असतानाही फडणवीसांनी संयत आणि धोरणीपणाने निवडणुकांचं नियोजन केलं। या विजयानंतर मीडियात दिसणारा विरोधी पक्ष जमिनीवर मात्र कुठेच नाही, अशा बोचऱ्या शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केवळ निवडणूक जिंकली नाही, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या नाडीवर भाजपचं नाव कोरलंय। हे यश त्यांच्या शाश्वत विकास आणि मायक्रो प्लॅनिंगचं फळ आहे। थोडक्यात सांगायचं काय, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आता केवळ विकासाचं कमळ डोलताना दिसतंय। दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असं का म्हटलं जातं, हे या विजयावरून दिसून येतंय। विरोधक आता पराभवाचं चिंतन करतील की खापर फोडतील, हा त्यांचा प्रश्न आहे। पण फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपने ग्रामीण महाराष्ट्राचा गड सर केलाय, हे मात्र नक्की। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह। धन्यवाद।